स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आज आपण अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर, ज्याला मयुरेश्वर असेही म्हटलं जातं, तर या गणपतीला आपण आज दर्शनात जाणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया मोरेश्वर हे नाव कसं पडलं, त्या मंदिराची संपूर्ण कहाणी। पुण्यापासून सुमारे 80 किलोमीटरवर बारामती तालुक्यात मोरगाव या गावी करा नदीच्या काठी मयुरेश्वराचे मंदिर स्थित आहे। एकेकाळी या गावाचा आकार मोरासारखा असून या गावी खूप मोरांची वस्ती होती, म्हणून या गावाला मोरगाव असे नाव पडलेले आहे। कार पार्किंग करून झाल्यानंतर मंदिराकडे जाताना आपल्याला पूजेच्या साहित्यांचे स्टॉल लागतात। इथून आपण पूजेचे साहित्य घेऊ शकतो। संपूर्ण मंदिराला साधारणतः 50 फूट उंच दगडी तटबंदी आहे। काही अंतर चालूनच आपण मंदिरापर्यंत पोहोचतो। मंदिराच्या पायऱ्या चढताच मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आपल्याला नंदीचे दर्शन होते। गणेशाच्या मंदिरासमोर नंदी विराजमान असणारे हे भारतातील एकमेव मंदिर असावे। नंदीसमोरच दगडामध्ये कोरलेल्या भल्या मोठ्या कासवाचे दर्शन आपल्याला होते। त्याच्यासमोरच आपल्याला किल्ल्याच्या नगारखान्यासारखे दिसणारे मंदिराच्या दगडी बांधकामातील प्रवेशद्वार लागते। येथूनच आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच भव्य दगडी बांधकामातील मंदिर आपण पाहू शकतो। मंदिराच्या कमानीवर असलेले नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते। सुंदर वास्तुकलेचा देखणा आविष्कार आपल्याला या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतो। संपूर्ण मंदिराला सुरेख तटबंदी असून उत्तरमुखी अशी मंदिराची रचना आहे। प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला भव्य दीपमाळा उभ्या केल्या आहेत। या दीपमाळेचे कोरीव काम आपल्याला त्याकडे आकर्षित करत आहे। मंदिरातील सभामंडप प्रशस्त आहे। सर्व भक्तगण एका लाकडी पुलावरून मंदिरामध्ये प्रवेश करत असतात। मुख्य मंदिरासमोर मोदक घेऊन असलेले उंदीर मामांचे दर्शन आपल्याला घडते। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर एक अद्भुत प्रसन्नता जाणवते। तेथील सौंदर्य आणि प्रसन्नतेने मन तृप्त होतं। मंदिरात गणेशाची सुंदर रत्नजडित प्रतिमा पाहायला मिळते। मोरगावच्या मयुरेश्वरा अभिषेक करण्याचा योग आला, तर हा अभिषेक केलेला आहे। पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर या गावाची संख्या जास्त असल्यामुळे मोरगाव असे याला म्हणतात। या ठिकाणी या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, एक नंदीची मूर्ती आहे। ती मूर्ती असं म्हटलं जातं की शंकराच्या मंदिरासाठी मूर्ती घेऊन जात होते। त्या ठिकाणी त्यामुळे ते नंदीला या ठिकाणीच ठेवावं लागलं। त्या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे। रामदास स्वामी यांनी रचना केली ह्या असं म्हटलं जातं। तर या मंदिरासमोर जी नंदीची मूर्ती आहे, भारतातील एकमेव गणेश मंदिर असे की त्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे। गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव भरलेला असतो। शिवाय वर्षभर या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात। एकंदरीत मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची माहिती शब्दात सांगणे अशक्यच। ती अनुभवण्यासाठी एकदा मोरगावला नक्कीच भेट द्या। श्री क्षेत्र मयुरेश्वर हे पुण्यापासून सोलापूर मार्गे सुपा मार्गे 80 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच जर आपण सासवड जेजुरी मार्गे जर आला तर 70 किलोमीटर आहे। तर येताना आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी मार्गे जर आला तुम्ही, तर महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी या खंडोबारायाचं तुम्ही दर्शन करून मोरगावला येऊ शकता। या सोलापूर रोडवर आपल्याला
तर आपण आता या ठिकाणी कांचन या ठिकाणी आले आहे. सोलापूर रोडवर फेमस हॉटेल आहे कांचन. या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहोत.